टीईटीच्या अभ्यासक्रमातील अत्यंत महत्त्वाचे भूगोल विषयाचे 4 घटक जे आहेत. पहिला घटक मान्सून व पर्जन्य, दुसरा भारताच्या भौतिक विभाग, तिसरा मृदा व प्रकार व पिके आणि अक्षांश रेखांश. यावरील अत्यंत महत्त्वाचे 50 प्रश्न अत्यंत कमी वेळामध्ये आपण घेणार आहोत आणि जे संभाव्य टीईटीला येऊ शकतात. पहिला प्रश्न आहे, भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक प्रामुख्याने कारणीभूत ठरतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तिबेटच्या पठाराचे अतिउष्ण होणे. प्रश्न दुसरा, भारतामध्ये मान्सूनचा ब्रेक किंवा पावसातील खंड प्रामुख्याने कोणत्या स्थितीमुळे येतो? तर याचा पर्याय क्रमांक 1 आहे, मान्सून द्रोणी हिमालयाच्या पायथ्याकडे सरकल्यामुळे. प्रश्न तिसरा आहे, भारताच्या पूर्व किनारपट्टीवर विशेषतः तामिळनाडूचा किनारा खालीलपैकी कोणत्या कालखंडात सर्वाधिक पाऊस पडतो? पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, ऑक्टोबर ते डिसेंबर ईशान्य मान्सून. प्रश्न 4, महाराष्ट्रात पडणारा मान्सूनचा पाऊस प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा असतो? पर्याय क्रमांक 3, प्रतिरोध. प्रश्न 5, वाऱ्याच्या दिशेने वाहणाऱ्या पर्वताच्या उतारावर मुसळधार पाऊस पडतो, तर त्याच्या विरुद्ध बाजूच्या उताराला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात पर्जन्य छायाचा प्रदेश. प्रश्न 6, मान्सून पूर्व काळात कर्नाटकात होणाऱ्या पावसाच्या सरींना काय संबोधले जाते, ज्या कॉफी पिकासाठी अत्यंत उपयोगी ठरतात? तर त्यांना चेरी ब्लॉसम्स असं संबोधले जाते. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या उत्तर पश्चिम भागात अर्थात पंजाब हरियाणा हिवाळ्यात पडणाऱ्या पावसासाठी खालीलपैकी कोणते कारण योग्य आहे? योग्य पर्याय क्रमांक 3, पश्चिमेकडील आवर्त. प्रश्न 8, भारतातील मौसिन राम आणि चेरापुंजी ही ठिकाणे जगात सर्वाधिक पावसासाठी प्रसिद्ध आहेत. ही ठिकाणे कोणत्या टेकड्यांमध्ये स्थित आहेत? याचं योग्य उत्तर आहे खासी टेकड्या. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 9, नैऋत्य मान्सूनच्या अरबी समुद्रात शाखेला सर्वप्रथम कोणत्या पर्वतरांगेचा अडथळा निर्माण होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पश्चिम घाट अर्थात सह्याद्री. पुढचा प्रश्न आहे, ऑक्टोबर हीट ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या हवामान बदलाशी संबंधित आहे? तर ही पर्याय क्रमांक 2, मान्सून मागे हटताना वाढलेले तापमान आणि आर्द्रता याच्याशी संबंधित आहे. प्रश्न 11, मान्सून वारे हे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यांचे उत्तम उदाहरण आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मोसमी किंवा नियतकालिक वारे. प्रश्न 12, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ हे जिल्हे महाराष्ट्राच्या कोणत्या पर्जन्य विभागात येतात? तर ही जिल्हे मध्यम पावसाच्या प्रदेशाच्या विभागात येतात. पुढचा 13वा प्रश्न आहे, भारताच्या हवामानावर विपरीत परिणाम करणारी अल निनो ही उबदार सागरी जलशाखा कोणत्या महासागरात निर्माण होते, जी सध्या आपण अनुभवतो 2026 मध्ये? सध्या अल निनो आपल्या भागात सुरू आहे काही ठिकाणी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पॅसिफिक अर्थात प्रशांत महासागरामध्ये. तर हे होते मान्सून व पर्जन्य या घटकाचे काही प्रश्न. आता भारताचे भौतिक विभाग यावर प्रश्न घेऊया काही. 14वा प्रश्न आहे, जगातील सर्वात तरुण व घडीला पर्वत म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो? म्हणजेच फोल्ड माउंटेन. तर याचं उत्तर आहे आपला गर्भ हिमालय पर्वत. प्रश्न 15वा, हिमालयाच्या उत्पत्तीपूर्वी त्या ठिकाणी कोणता उथळ समुद्र अस्तित्वात होता? तर याचं योग्य उत्तर आहे टेथिस. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 16वा, उत्तर भारतीय मैदान प्रदेशात नद्यांनी पर्वताच्या पायथ्याशी आणून टाकलेल्या जाड्या भरड्या वाळूच्या व गोट्यांच्या गाळाच्या पट्ट्याला काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भाबर असं म्हणतात. प्रश्न 17वा, उत्तर भारतीय मैदानातील जुन्या गाळाच्या मैदानी प्रदेशाला खालीलपैकी काय म्हटले जाते? योग्य उत्तर आहे भांगर. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, भारताचे दक्षिण पठार द्विकल्पीय पठार प्रामुख्याने कोणत्या खडकापासून बनलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बेसाल्ट आणि ग्रेनाइट ज्वालामुखीजन्य खडक. K2 म्हणजेच गॉडविन ऑस्टिन हे भारतातील सर्वोच्च शिखर कोणत्या पर्वतरांगेत स्थित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे काराकोरम रांग. प्रश्न 20वा, पश्चिम घाट आणि पूर्व घाट हे दोन्ही पर्वत खालीलपैकी कोणत्या टेकड्यांच्या भागात एकमेकांना मिळतात? तर योग्य उत्तर आहे निलगिरी टेकड्या. पुढचा 21वा प्रश्न, दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे जे अन्नमलाई पर्वत रांगेत येते? आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अनमुडी. प्रश्न 22वा,
भारतातील एकमेव जिवंत अर्थात जागृत ज्वालामुखी असलेले बॅरन बेट कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचा भाग आहे? याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अंदमान आणि निकोबार. प्रश्न 23वा भारतातील सर्वात प्राचीन अवशिष्ट पर्वत म्हणून कोणत्या पर्वताची ओळख आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अरवली पर्वत. नर्मदा व तापी नद्यांच्या खोऱ्यांची विभागणी खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमुळे झालेली आहे? हा प्रश्न आपला झालेला होता पर्याय क्रमांक 2 सातपुडा पर्वत. प्रश्न 25वा भारतातील प्रख्यात चिल्का सरोवर हे कोणत्या किनारपट्टीच्या मैदानी प्रदेशात आढळते? तर याचा पर्याय क्रमांक 3 उत्कल किंवा पूर्व किनारपट्टी ओरिसा. आता प्रश्न 26वा आहे आणि यापुढे मृदा आणि त्याची पिके व पिके यावर हे आधारित प्रश्न आहेत. प्रश्न 26वा महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर मोठ्या प्रमाणात आढळणारी कापसाची रेगूर मृदा कोणत्या खडकाच्या विदारणातून तयार झाली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बेसॉल्ट. प्रश्न 27 रेगूर अर्थात काळ्या मृदेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त असल्यामुळे तिला काळा रंग प्राप्त होतो? तर योग्य उत्तर आहे टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट अर्थात पर्याय क्रमांक 1. प्रश्न 28 कोकण किनारपट्टीवर आणि पश्चिम घाटाच्या जास्त पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणती मृदा प्रामुख्याने आढळते? याचं योग्य उत्तर आहे जांभी मृदा. प्रश्न 29 जांभ्या मृदेमध्ये लोह आणि अल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते, तर या मृदेत खालीलपैकी कोणते नगदी पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते? तर कोकणामधील हे पीक आहेत तर काजू आणि आंबा पर्याय क्रमांक 2. प्रश्न 30वा भारतातील सर्वात सुपीक आणि सर्वाधिक क्षेत्र व्यापलेली मृदा कोणती आहे? तर ही आहे गाळाची मृदा पर्याय क्रमांक 3. म्हणजे भारतामध्ये सगळ्यात जास्त गाळाची मृदा आहे. प्रश्न 31 खालीलपैकी कोणते पीक हे प्रामुख्याने खरीप हंगामातील पीक म्हणून ओळखले जाते? तर योग्य उत्तर आहे तांदूळ अर्थात आपला भात. पुढचा प्रश्न आहे भारताला चहाच्या उत्पादनात आघाडीवर नेणाऱ्या आसामच्या दऱ्या आणि दार्जिलिंग येथील मृदेमध्ये कोणता गुणधर्म असतो? तर त्यामध्ये पर्याय क्रमांक 1 आम्लधर्मीय आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी ही मृदा असते. प्रश्न 33 नदीच्या पात्रात दरवर्षी येणाऱ्या नवीन गाळाच्या मृदेला उत्तर भारतात काय म्हणतात? तर त्याला खादर म्हणतात उत्तर भारतामध्ये. प्रश्न 34 कापसाचे पीक घेण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सर्वोत्तम मानली जाते, कारण तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली असते, जास्त असते? तर अर्थातच रेगूर अर्थात काळी मृदा. प्रश्न 35 चहा कॉफी आणि रबर ही पिके खालीलपैकी कोणत्या शेती प्रकारात प्रामुख्याने मोडतात? तर मळ्याची शेती पर्याय क्रमांक 2. प्रश्न 36 मृदेची धूप रोखण्यासाठी डोंगराळ किंवा उताराच्या भागात खालीलपैकी कोणती पद्धत अत्यंत प्रभावी ठरते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 समोच्च रेषा शेती व पायऱ्यांची शेती. प्रश्न 37 तांबड्या मृदेला अर्थात रेड सॉइल तांबडा रंग प्रामुख्याने कशाच्या उपस्थितीमुळे मिळतो? तर याचं उत्तर आहे फेरिक ऑक्साईड अर्थात लोह ऑक्साईड मुळे त्याला रेड रंग प्राप्त होतो. प्रश्न 38 क्षारयुक्त व अल्कधर्मीय मृदेला स्थानिक भाषेत महाराष्ट्रात काय म्हटले जाते? तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 2 चोपन किंवा खार जमीन. आता पुढचा प्रश्न आणि येथून पुढचे 11 प्रश्न अक्षांश आणि रेखांश यावर आहेत. अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत हे चारही. 39वा प्रश्न आहे पृथ्वीवरील कोणत्याही 2 लगतच्या अक्षांशांमधील जमिनीवरील अंतर अंदाजे किती किलोमीटर असते? 2 लगतच्या अक्षांशामधील अंतर तर हे असते 111 किलोमीटर पर्याय क्रमांक 1. प्रश्न 40वा भारताच्या मध्यभागातून खालीलपैकी कोणते महत्त्वाचे अक्षवृत्त जाते, ज्यामुळे भारताचे 2 हवामान विभाग पडतात? तर पर्याय क्रमांक 3 कर्कवृत्त भारताच्या मध्यातून जाते. प्रश्न 41वा जगाची प्रमाणवेळ निश्चित करणारे मूळ रेखावृत्त खालीलपैकी कोणत्या शहरातून जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ग्रीनविच लंडन. प्रश्न 42वा भारताची अधिकृत प्रमाणवेळ अर्थात IST ही खालीलपैकी कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली गेली आहे? याचा पर्याय क्रमांक 1 आहे पूर्व रेखावृत्त. प्रश्न 43वा भारताची प्रमाणवेळ ही ग्रीनविचच्या मूळ प्रमाणवेळेपेक्षा किती तासांनी पुढे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे. प्रश्न 44 2 लगतच्या रेखावृत्तामधील अंतरामध्ये वेळेचा किती मिनिटाचा फरक असतो? तर उत्तर आहे 4 मिनिटाचा फरक. प्रश्न 45 पृथ्वीवर एकूण किती रेखावृत्ते कल्पलेली आहेत?
तर याचं योग्य उत्तर आहे 360. प्रश्न नंबर 46. विषुववृत्ताकडून उत्तर किंवा दक्षिण ध्रुवाकडे जाताना अक्षवृत्ताचा आकार कसा होत जातो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लहान होत जातो. प्रश्न 47. खालीलपैकी कोणते अक्षवृत्त हे बृहद वृत्त ग्रेट सर्कल म्हणून ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे विषुववृत्त. प्रश्न 48. आंतरराष्ट्रीय वार रेषा इंटरनॅशनल डेटलाईन प्रामुख्याने कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली आहे जी पॅसिफिक महासागरातून वेडी वाकडी जाते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 180 अंश रेखावृत्त. प्रश्न 49. जर गिनविच येथे दुपारचे 12 वाजले असतील तर 15 अंश पूर्व रेखावृत्तावर असणाऱ्या ठिकाणी किती वाजले असतील? याचं कॅल्क्युलेशन करा, मी उत्तर सांगतो. तर येथे पर्याय क्रमांक 1 दुपारचा 1 वाजलेला असेल, कारण हे फरक काढायचा आहे. प्रश्न 50 आहे. भारताचा मुख्य भूमीचा अक्षवृत्तीय विस्तार खालीलपैकी कोणता अचूक आहे? हा प्रश्न थोडा कन्फ्यूज करणारा असल्यामुळे याचे उत्तर मी तुम्हाला कॉमेंट करून मागणार नाही, परंतु कॉमेंटमध्ये तुम्ही पुढील व्हिडिओ पाहण्यास इच्छुक आहात का, तर होय असं लिहायचं आहे. तर याचं उत्तर मी सांगणार आहे पर्याय क्रमांक 1. आपण जर यूट्यूबला पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांना शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर फेसबुकला पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, फॉलो करा पेजला आणि इतरांना शेअर करा. लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटू. संध्याकाळी नागरिक शास्त्राचा व्हिडिओ येईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.